आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. सोनगीर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत एका 21 वर्षीय युवकाला गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आली. धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे आणि त्यांच्या पथकाने सोनगीर उड्डाणपुलाच्या बोगद्याजवळ सापळा रचला होता. यावेळी संशयित हालचाली करणाऱ्या युवकाची झडती घेतली असता त्याच्याकडे बेकायदेशीर गावठी कट्टा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मुकेश परशुराम पावरा असे असून तो 21 वर्षाचा आहे. त्याच्याकडून सुमारे 40,000 रुपये किमतीचा एक देशी बनावटीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला. तसेच एक जिवंत काडतूसही पोलिसांच्या हाती लागले आहे. या कारवाईत एकूण 41,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी विरोधात सोनगीर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये एक खळबळ उडाली आहे. दरम्यान आरोपीकडे हे शस्त्र कुठून आले आणि त्यामागे कोणते आणखी रॅकेट आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत. सोनगीरमधील या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला असून बेकायदेशीर शस्त्रास्त्रांवर पोलिसांचा करडा वचक कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. प्रतिनिधी रमजान पिंजारी आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे.